महिला कार्यकर्त्या पदाधिकारी माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहे. खर तर आजपासून प्रचाराला सुरुवात होते. काय सांगाल, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो लोकांचा? नागेश्वर महाराजांच्या कृपेने आमच्या चारही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि आमचा पॅनल हा विजयीच होणार आहे ही आमची आशा आहे. काय विकास कामांची काय अपेक्षा कराल? विकास कामे, पाणी रोजच्या रोज आलं पाहिजे, रस्त्यांची कामं झाली पाहिजे, लाईट व्यवस्थित आली पाहिजे. इतर काही ताई आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. आता निवडणूक होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची, तुम्ही प्रचार प्रसाराच्या निमित्तानं जनतेत जात आहेत, कसा रिस्पॉन्स मिळतोय? खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय आम्हाला, खूप चांगला प्रतिसाद दिला जातोय. आमचं स्वागत पण चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. लोकांकडून म्हणजे आम्हाला पोचपावती पण केलेल्या कामांची पोचपावती पण चांगल्या पद्धतीने भेटते. आता चारही उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत, कसं पाहता त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, कार्याबद्दल काय सांगा? त्यांचं चारही उमेदवारांचं व्यक्तिमत्व चांगलंच आहे. सगळ्यांकडून चांगलाच प्रतिसाद भेटतोय. वसंत शेडगोराटे आता दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? काय काय कामं केली, त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे? त्यांनी सगळ्यांची सगळी कामं केलेली आहे. आता आम्ही जिथं जिथं प्रचाराला जातोय त्यांनी त्यांचं नावच काढलेले, सगळ्या कामाची त्यांनी पोचपावती दिलेलीच आहे. त्यांची कामं कधी बंदच झालेली नाहीये. 9 वर्षामध्ये त्यांनी कामं सतत केलेलीच आहेत, त्यामुळे लोक त्यांना हे प्रतिसाद देत आहेतच. काय विश्वास वाटतो 16 तारखेचा निकाल काय? विश्वास आमच्या बाजूनेच येणार आहे. घड्याळ पॅनल विजयीच होणार आहे. ताई, काय सांगाल, प्रचाराच्या निमित्ताने तुम्ही फिरतायत, कसा रिस्पॉन्स आहे? आम्हाला एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि विरोधक आम्हाला ऑलरेडी घाबरलेले आहेत हे आम्हाला समजलेलं आहे. त्यामुळे 16 तारखेला विजय आमचा निश्चित आहे. विरोधकांचं सुद्धा तुम्हाला आव्हान असणार आहे, भारतीय जनता पक्ष विरोधामध्ये असणार आहे, त्यांच्या आव्हानाकडे कसं पाहता? कारण मध्यंतरी बरंच राजकारण झालं कालच्या 2 दिवसात. काहीही होऊ द्यात, पण विजय हा आमचा निश्चित आहे, कारण आमचं कामच आम्हाला बोलून दाखवणार आणि 16 तारखेला दाखवून देणार. अजितदादांच्या लाडक्या बहिणी सगळ्या निवडणुकीच्या प्रचारात उतरणार? हो हो, आम्ही नक्कीच. काही लोकांमध्ये जात आहेत, कसा रिस्पॉन्स आहे? काय खूप छान रिस्पॉन्स आहे आम्हाला. सर्व ठिकाणी खूप छान प्रकारे आमचं स्वागत केलं जातं आणि सर्वांची पसंत बोराटे वसंत. वसंत बोराटे पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जात आहेत, कसं पाहता? ते नक्कीच निवडून येणार आहे, कारण की त्यांचं काम थांबलेलंच नाहीये. जेव्हा नगरसेवक होते तेव्हा त्यांचं काम चालूच होतं आणि गेल्या 9 वर्षामध्ये पण त्यांनी काम थांबवलेलं नाही, काम चालूच आहे. त्यामुळे त्यांचा विजय हा नक्की आहे. काय काय कामं केली? ड्रेनेजचं काम असेल, सोसायट्यांमध्ये स्पीड ब्रेकर असेल, पाण्याची टाकी असेल, लाईट असेल, रस्ते असतील, हे सगळे कामं त्यांनी व्यवस्थितपणे पार केलेले आहे. म्हणजे लोकांच्या गरजेनुसार प्रत्येक ठिकाणी ते उभे आहेत.